श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे। घरची लक्ष्मी ही त्या घरातील स्त्री असते। स्त्री आनंदी, समाधानी आणि श्रद्धावान असेल तर त्या घरात नेहमी सुख समृद्धी नांदते। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत गुरुवारचा प्रभावी आणि सोपे उपाय, जे प्रत्येक स्त्रीने केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढते आणि स्वामी समर्थ यांची कृपा घरावर कायम राहते। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि त्यानंतर घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यावा। हळदीचे थोडे पाणी तयार करून उंबरठ्यावर शिंपडावे आणि दोन्ही बाजूंना स्वस्तिक काढावे। उंबरठा हा माता लक्ष्मीचा प्रवेशद्वार मानला जातो। उंबरठा स्वच्छ आणि पवित्र ठेवला तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही। त्यामुळे रोज किंवा फक्त गुरुवारी उंबऱ्याचे पूजन करावे। गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस मानला जातो। या दिवशी शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करावे। कपाळाला हळद किंवा चंदनाचा टिका लावावा। हळद ही सौभाग्य आणि मांगल्याचे प्रतीक आहे। घरातील वातावरण प्रसन्न राहते आणि वास्तुदोष कमी होण्यास मदत होते। गुरुवारी महिलांनी श्री स्वामी समर्थ हा जप कमीत कमी 11 वेळा, 21 वेळा किंवा 108 वेळा जप करावा। वेळ नसेल तर घरकाम करताना मोबाईलवर किंवा मनातल्या मनात जप सुरू ठेवावा। मन शांत राहते आणि तणाव कमी होतो। घरातील वातावरण पवित्र बनते। संध्याकाळी तुळशीपाशी तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा। शक्य असल्यास चण्याची डाळ, पिवळे वस्त्र, केळी एखाद्या गरजूला दान करावे। दान केल्याने पुण्य वाढते आणि कुटुंबावर आलेली संकटे हळूहळू दूर होतात। गुरुवारी शक्यतो डोके धुणे टाळावे आणि वादविवाद करू नये। खोटे बोलणे, कोणाचे मन दुखवू नये। घरात शांतता, प्रेम असेल तरच देवाचे वास्तव्य तिथे राहते। या छोट्या छोट्या आणि प्रभावी उपायांनी गुरुवारी तुमच्या घरात नक्कीच सुख समृद्धी आणि समाधान येईल। श्रद्धा आणि विश्वास असेल तर स्वामी समर्थ आपल्या पाठीशी नेहमी उभे राहतात। तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा।